हो महाराज. चालताना एक पाय पुढे असतो आणि दुसरा पाय मागे असतो. मला सांगा, पुढच्या पायाला अभिमान वाटत नाही मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईटही वाटत नाही मी मागे आहे. कारण त्याला माहितीये क्षणात हे चित्र बदलणार आहे. पुढचा मागे जाणार आहे, मागचा पुढे येणार आहे. फक्त आपापली वेळ यावी लागते, लक्षात घ्या. सूर्य सूर्याच्या जागेला चमकतो आणि चंद्र चंद्राच्या जागेला चमकतो. सूर्याने कधी स्पर्धा करायची नाही चंद्राबरोबर आणि चंद्रालाही कधी बरोबरी करण्याची भाषा करायची नाही सूर्याबरोबर. कारण दोघेही चमकणार आहेत. आपापली वेळ यावी लागते. माऊलीला जगाने त्रास दिला, जगाच्या आई झाल्या. तुकोबराचा गाता लोकांनी पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. आपल्याच लोकांनी त्रास दिला, शिवाजी महाराज छत्रपती झाले. ज्या माणसाला त्रास होतो समजून चला वाट बरोबर आहे आणि ज्या माणसाला त्रास होत नाही समजून चला वाट चुकीचे. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे 100% ठरलेलं असते. काय झालं तुम्हाला एक तुकोबराचा एक गोड प्रसंग आहे, लक्षात घ्या. तुकोबराईची मुलगी भागीरथी, काय भागीरथी, आणि भागीरथी देहू पासून भागीरथी आपलं येलवाडी गाव आहे. जी तुकोबराची मुलगी भागीरथी तिला येलवाडी दिलत, जवळच आहे. देहू ह्या बाजूला आणि येलवाडी ह्या बाजूला आहे. आणि कारण पूर्वीचे लोक आपली मुलगी जवळ का देत होते माहिती आहे? आपण मेल्याच्या नंतर आपल्या उशाला येऊन रडणारी पहिली मुलगी असेल म्हणून पूर्वी जवळ द्यायची मुलगी आपली, बरं का. आणि काय व्हायचं, भागीरथीचं लग्न झालं, येलवाडीत भागीरथीला दिलं. आणि देहूची एक आजी दररोज भाजीपाला घेऊन कुठे जायची, येलवाडीला जायची, भागीरथीच्या गावाला जायची. आणि त्या आजीला भागीरथी विचारायची, आज बाबा दिसले? हो दिसले, वरच्या आळीला भजन करत होते, पांडुरंगाचं भजन करत बसले होते. एवढं जरी ऐकलं तरी भागीरथीला समाधान वाटायचं, आनंदात त्या ठिकाणी दिवस जायचा. दुसऱ्या दिवशी आजीपाशी निरोप दिला की त्यांना जेवायला बोलवलंय म्हणावं. काय जेवायला बोलवलंय? मग तुकोबरा आहे आपल्या लेकीकड म्हणजे भागीरथीकड येलवाडीला जेवण्याकरता गेले. आणि दुपारच्या वेळेला भागीरथीनं तुकोबऱ्यांकरता शेवया केल्या. काय केल्या? शेवया. तुकोबरा म्हणतात, अगं भागे किती छान शेवयात. आणि याच्याकरता दूध, भागीरथी 2 घरी दूध मागायला गेली, कोणी दूध दिलं नाही. आणि परंतु तुकोबरांनी लेकी करता दगडाच्या नंदीतून दूध काढलं. अहो या जगामध्ये लेकी करता दगडाच्या नंदीतून दूध काढणारा बाप म्हणजे तुकोबरा, हे लक्षात घ्या. दगडाच्या नंदीतून दूध काढलं आणि त्या ठिकाणी शेवया खाल्ल्या. आणि भागीरथी तुकोबराला म्हणते, बाबा तुम्ही दररोज भजन करता, लोक तर म्हणतात तुम्ही जाणार आहे. त्यावेळेस तुकोबरा म्हटले, भागे मी जाईल तेव्हा जाईल, परंतु तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय मी जाणार, तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय मी जाणार नाही. आणि तुकोबरा आले आणि तुकोबरा दुसऱ्या दिवशी वैकुंठाला गेले. असू दे, वेळ कमी आपल्याला. तुकोबरा वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेले ही बातमी भागीरथीला समजली. कारण 3 दिवस ती आजीबाई तिकडं ह्याला गेलीच नाही ना, भाजी विकण्याकरता गेलीच नाही. तिसऱ्या दिवशी गेली आणि सांगितलं, बाबा दिसले होते का विचारलं तर ती आजीबाई म्हटली, नाही वैकुंठाला गेले. भागीरथीची काय अवस्था झाली असेल हे लक्षात घ्या. वैकुंठाला गेले म्हटल्याच्या नंतर भागीरथीनं सांगितलं, मला सोडून माझे बाबा वैकुंठाला जाऊ शकत नाही. कारण बाबांनी मला शब्द दिलाय की तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय मी वैकुंठाला जाणार नाही. बाबाला माघारी यावं लागल. त्यावेळेस आपल्या लेकीचं चित्र डोळ्यासमोर तुकोबरायचे आलं आणि आपल्या लेकी करता महागारी त्या ठिकाणी आले. मग त्याच भागीरथीनं म्हणाव, माझा शेवट कसा झाला? अरे माझे बाबा वैकुंठाहून येऊन माझ्या हातच्या शेवया काहून पुन्हा वैकुंठाला गेले, त्यांनीच म्हणाव माझा शेवट काय झाला? गोड झाला. यासाठी गेला होता हाच शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि याचा परिणाम काय झाला याचं सोल्युशन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. जलद घ्या, जलद.